लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय। राज्यातल्या 11 मतदारसंघांमधल्या उमेदवारांचं नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे। पुणे, शिरूर, मावळ, जळगाव, रावेरमध्ये मतदान होतंय। शिवाय नंदुरबार, जालना, संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ठिकाणी मतदान पार पडतंय। 11 मतदारसंघांमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मागचे अनेक दिवस हे सगळे नेते प्रचाराच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये गुंतलेले होते आणि अखेर आज त्यांचं नशीब मतपेटीत बंद होत आहे। ठिकठिकाणचे मतदानासंदर्भातले अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर वेळोवेळी पाहतोय, कारण ज्या 11 ठिकाणी हे मतदान होत आहे त्या ठिकाणी पुढारी न्यूजचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। त्या मतदान केंद्रांवर घडणाऱ्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत। तर या चौथ्या टप्प्यातल्या 11 लढती नेमक्या कशा आहेत बघतोय आपण। पुण्यामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत आहे। शिरूरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे अशी लढत आहे। मावळमध्ये श्रीरंग बारणे जे शिंदेच्या शिवसेनेकडून आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे असा सामना रंगतोय। दक्षिण नगरमध्ये भाजपाकडून सुजय विखे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके अशी लढत आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे तर ठाकरेंच्या सेनेकडून भाऊसाहेब वागचौरे अशी लढत शिर्डीमध्ये पाहायला मिळणार आहे। बीड मतदारसंघामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासमोर बजरंग सोनवणे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचं आव्हान असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेकडून चंद्रकांत खैरे असा सामना रंगणार आहे। जालन्यामध्ये भाजपकडून रावसाहेब दानवे आणि काँग्रेसकडून कल्याण काळे अशी लढत पाहायला मिळणार आहे। जळगावमध्ये भाजपकडून स्मिता वाघ तर ठाकरेंच्या सेनेकडून करण पवार असे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे। नंदुरबारसाठी भाजपकडून हिना गावित आणि काँग्रेसकडून गोवाल पाडवी असा सामना रंगणार आहे। चौथ्या टप्प्यातल्या या 11 लढती आपण बघितल्या। कुठले उमेदवार नेमके कोणत्या मतदारसंघातून उभे आहेत ते या सगळ्यांचं नशीब आज मतपेटीत बंद होत आहे।